विक्री किंमत काढणे. विक्री किंमत काढणे. नवीन प्रकार विक्री किंमत काढणे. चालू करायचं. आता सगळ्यात पहिले विक्री किंमत काय राहते ते कोण सांगतं मला? विक्री किंमत काय राहते? हातवरती करायचं, ज्याचा हात खाली राहील तो मग मार्क आहे माझं. विक्री किंमत शिकवली नाही का काल? काय राहते विक्री किंमत? आपण ज्या किमतीला वस्तू विकतो ते किंमत. बरोबर आहे की नाही? बाईक जुना झाला आता विकला, विक्री किंमत. पळा जुना झाला विकला, स्वेटर जुना झालं विकलं, घड्याळ जुनी झाली विकली, चष्मा जुना झाला विकला. विकल्यानंतरचे जे पैसे येतात त्याला म्हणतात विक्री किंमत. समजताय ना? समजताय का? विक्री किंमत समजली? विक्री किंमत समजली का? रस्त्याने जाताना एक चांदीची बिस्किट सापडली, खाई घेतो का? सोनाराच्या दुकानात जाऊ आणि ते विकू. त्याच्यातून जे पैसे येतील ते काय झाले? ते काय झाले? विक्री किंमत. आपल्याला सापडली ना, आपली वस्तू झाली. मग सोनाराच्या दुकानात गेले, त्याला दिली, तो आपल्याला काय देईल? पैसे देईल. विक्री किंमत. वस्तू विकल्यानंतर येणारे पैसे म्हणजेच विक्री किंमत. मग ती आपली राहो का दुसऱ्याची राहो, वस्तू विकणारे कोण आहे? समजताय का? समजताय का? असं आहे. आता समजा तुम्ही भरती झाले, तुमच्याकडे एखादी स्पाईक आहे, शूज आहे चांगला स्पाईक. मग आता तो शूज कोण वापरणार आहे? आपण काय करतो? तो शूज एखाद्याला दुसऱ्याला देऊन देतो, विकून देतो. मी 1000 रुपयाला घेतला होता भाऊ, पण मी आता भरती झाला, मी पोलीस झाला, आता तू 500 रुपये दे. मग 500 रुपये आलेली किंमत काय झाली? विक्री किंमत. समजताय ना? विक्री किंमत म्हणजे काय? आपण एखादी वस्तू विकली आणि त्याच्यातून जे पैसे आपल्याला आले त्याला म्हणतात विक्री किंमत. काढता येईल का? एवढं सोपं आहे का? आता एखादी वस्तू विकल्यानंतर आपल्याला दोन गोष्टी होतील. एक तर नफा होईल किंवा तोटा होईल. होईल का नाही? होईल का नाही? मग विक्री झाल्यानंतर आपल्याला दोन गोष्टी होतील. एक तर नफा होईल किंवा तोटा होईल. तिसरी गोष्ट होणार नाही. आणि झाली बी तर काय होईल? एक तर ना नफा म्हणजे बूट घेतला होता 1000 रुपयाले आणि विकला बी 1000 रुपयाले, म्हणजे खरेदी किंमत बी तीच, विक्री किंमत बी तीच. तर काय होईल? ना नफा ना तोटा. पण जर आपण 1000 रुपयाला घेतलेला असेल आणि 500 रुपयाला विकला तर तोटा 500 रुपये. 1000 रुपयाला घेतला आणि 1500 ला विकला तर नफा 500 रुपये. असं. तर मग आता आपल्याला काढायचे विक्री किंमत. आता विक्री किंमतवर गणित कसे विचारतात ते पाहू. समजलं का विक्री किंमतची कन्सेप्ट? विक्री किंमत म्हणजे आपण एखादी वस्तू विकली. आता हा आपला टेबल आहे ज्याच्यावर आपण मोबाईल लावतो, ट्रायपॉड. त्याचं काम झालं, मग आता तो कमी घरात काही सजवून ठेवणार, त्याले काम झालं ना, भंगारमध्ये विकू. बरोबर आहे की नाही? विकल्यानंतर काय येतील? आता तो मी 1000 रुपयाला घेतला आहे, कोणी घेतय का 1500ले? घेणार नाही लोक. सर तुमनं यूज बी करलाय, रोज लेक्चर बी लावताय त्याच्यावर, आणि आता लगेच परत तुम्ही अजून जास्त पैसे बी मागताय. बरोबर आहे की नाही? तुटला बी येतो, वापरला बी तुम्ही. तर मग 1000 तर नाही देऊ शकत सर, मी नवीन आहे, मी तुम्हाला 700 रुपये देतो. मग मी तो त्याला 700 रुपयाले विकला. विक्री किंमत. पण जसा मी त्याला 700 विकला तसा मनात यार आपलं 300 रुपयाचं नुकसान झालं. घेतला किती वेळ होता? मग 700 विकला, 300चं नुकसान झालं. बरोबर आहे की नाही? समजा हा ट्रायपॉड एखादी जणाला चांगला आवडला, त्याला सर तुम्ही वापरलेली वस्तू आहे. जसं आता एखादी सचिन तेंडुलकरची बॅट आहे, आता मेस्सी आला होता आपल्या भारतात, त्याचं एक टी शर्ट. बरोबर आहे की नाही? त्याचं टी शर्ट, तो जे टी शर्ट घालतो मेस्सी नावाचा, तो स्वतः ते टी शर्टची किंमत किती घेतली असेल लोकांनी? 3 करोड रुपयाचा टी शर्ट, घामाचं टी शर्ट, वापरलेलं टी शर्ट. पण त्याच्या टी शर्टची एवढी किंमत का बरं? कारण ते घातलं कोण होतं? मेस्सीनं. मग सचिन तेंडुलकरची बॅट,
बॅटची किंमत जास्तीत जास्त किती आहे? 5,000, 10,000, 20,000. सचिन तेंडुलकरच्या बॅटची किंमत 1 करोड रुपये. का बरं? तर सचिन त्याच्याने खेळलाय, सचिनचा त्याच्यावर सिग्नेचर आहे. विराट कोहलीने जर एखाद्या टी शर्टवर साईन केली तर लोक त्याला करोड रुपये देत, करोड रुपयात विकतात ते टी शर्ट. बरोबर आहे की नाही? का बरं? की विराट कोहलीने त्याच्यावर साईन केली. बरोबर आहे की नाही? तर मग अशा काही वस्तू राहतात ज्या वापरलेल्या असतात तरी पण त्याची किंमत कशी भेटते आपल्याला? वाढायसन भेटते. तेव्हा आपल्याला नफा होतो. आता मी नजरमय स्वेटर विकायचं म्हणलं तर मग काही एवढे पॅन्ट नाही. आता हे पहिले तर मी 1000 रुपयाला घेतलं होतं, आता ते पुरं पुरं गेलंय. त्याच्यामुळे तुम्ही बी म्हणणार नाही की सर हे 1500 घ्या, कोणी घेता असेल तर घ्या भाऊ. जो काय रमा सर तुम्ही तर खरं देव आहे सर, तुम्ही घे भाऊ 1500 दी टाक. तुम्ही काय म्हणता? हो सर अरे पुरा बुरा पटाक पडी गेलाय ते, तुम्हीच कसे तरी वापरी राहिले. बरोबर आहे की नाही? कोणी जर घ्यायला तयार आहे 1500 तर मी द्यायला तयार आहे. आण भाऊ 1500. हा घेईन का? नाही, फुकट बी घेणार नाही. तर नको, माझ्याकडे आहे सर. म्हणजे लॉसच येतो आता. बरोबर आहे की नाही? लॉस येतो आता, पुरा 1000चा लॉस. बरोबर आहे की नाही? तर असं आहे. तर मग विक्री किंमत सगळ्यांना काढता येईल? काढता येईल का? चला, 400 रुपयाची वस्तू 20% नफ्याने विकली. 400 रुपयाची वस्तू 20% नफ्याने विकली. तर त्या वस्तूची विक्री किंमत काढा. 400 रुपयाची वस्तू 20% नफ्याने विकली तर त्या वस्तूची विक्री किंमत काढा. सगळ्यांनी फक्त प्रश्न वाचायचं आणि शेवटची लाईन काय म्हणतोय त्याला काय पाहिजे? विक्री किंमत पाहिजे, त्याला अंडरलाईन मार. मग मी एक गणित सांगतो, बाकी सगळं सोपं आहे. आपल्याला हा प्रकार संपला पाहिजे. झालं. आता तो म्हणतोय एक वस्तू 400 रुपयाची आहे. किती रुपयाची रे? ही तिची कोणती किंमत? खरेदी किंमत. 400 रुपयाची वस्तू 20% नफ्याने विकली. नफा कशावर होतो रे? नफा कशावर होतो? म्हणजे या किमतीवर. सांग, 400 रुपयावर 20% किती? 400 रुपयावर 20% किती? 80. 80 रुपये नफा. 400 रुपयाची वस्तू होती, त्याच्यावर 80 रुपये नफा कमवला. वस्तू विकली कितीले? 480 रुपयाला विकली. मग ही काय झाली त्या वस्तूची? ही झाली त्या वस्तूची विक्री किंमत. ही आपल्याला विचारलेली होती. झालं उत्तर. मग 400 चे 20% तोंड येत असतील तर ठीक, नाही तर बाजूला करायचे. 400 चे 20%, 2 0 गेले, 2 0 गेले, 40 दुनी 80. त्या खरेदी किमतीमध्ये ते टाकायचे. नफा झाला तर प्लस होईल, नफा झाला तर प्लस होईल, तोटा झाला तर समजतंय? नफा झाला तर प्लस होईल, तोटा झाला तर मायनस होईल. आता नफा झाला ना. 400 रुपयाची एक साडी होती, त्या बाईने त्याच्यावर 20% नफा कमवला. 20% किती रे? 80. आणि अशी त्या बाईने ती साडी 480 रुपयाला विकली. समजलं का? दुसरं गणित पाहायचं. शेवटच्या लाईन मध्ये काय दिलंय? शेकडा नफा विचारलाय, शेकडा तोटा विचारलाय, विक्री किंमत विचारलीये, खरेदी किंमत विचारलीये. आपण पाहायचं पहिले, ती सवय पाडा. 570 रुपयाची वस्तू 30% नफ्याने विकली. 570 रुपयाची वस्तू 30% नफ्याने विकली तर त्या वस्तूची विक्री किंमत काढा. 570 रुपयाची वस्तू 30% नफ्याने विकली तर त्या वस्तूची विक्री किंमत काढा.
वाचलं गणित? काय विचारलंय? विक्री किंमत. मग विक्री किंमत जर तुला काढायची तर सगळ्यात पहिले तुला गणितात खरेदी किंमत समजली पाहिजे. आणि एक गोष्ट लक्षात ठेव भाऊ, काय विचारलंय तुला? काय विचारलंय? जर तुला विक्री किंमत विचारली असेल तर खरेदी किंमत गणितात दिलेली असेल. समजतंय ना? मग त्याच्यासाठी मी एक गोष्ट सांगतो. जंगलामध्ये 2 जण फिरायला जातात. एकाचा नावरा तो सांगू आणि दुसऱ्याचा नावरा तर नको सांगू. मग त्याला वाघ दिसतो. नको झाडावर चढतो. उरला कोण? समजलं का? सांगू झाडावर चढतो, उरतो कोण? तसं आहे. आता गणितात 2च किमती असतात, एक खरेदी किंमत आणि 2 विक्री किंमत. आता आपल्याला काय विचारली रे? विक्री. म्हणजे ही गणितात असेल. आणि जर हे विचारील तर हे गणितात असेल. जे दोघांपैकी एक आपल्याला गणितात दिलेली असेल आणि एक आपल्याला तो विचारेल. आता काय दिलेली आहे? खरेदी किंमत. खरेदी किंमत किती रे? 570. 570 वर किती टक्के तो नफा आहे? 30% नफा. कोणत्या किमतीवर? खरेदी किमतीवर. मग काढ 570 चे 30%. 57 57 57 171 रुपये नफा. तू असं मान भाऊ, कारण पुढचं गणित एकदम कठीण आहे. सॉरी, पुढचा टॉपिक एकदम कठीण आहे. असं लिहू, 570 खरेदी किंमत 171 रुपये नफा. खरेदी किंमत प्लस नफा इज इक्वल टू विक्री किंमत. खरेदी किंमत मायनस तोटा इज इक्वल टू विक्री किंमत. विक्री किंमत 2 प्रकारे निघते, लक्ष दे. खरेदी किंमत प्लस नफा ही पहिली पद्धत. आणि दुसरी पद्धत खरेदी किंमत वजा तोटा. या 2 पद्धतीनं कोण निघतं रे? विक्री किंमत निघते. मग आता नफा झालाय, नफा झाला तर काय करायचं? वाढायचं. तोटा झाला तर कमी करायचं. 81 7 आणि 7 अच्छाले 5 आणि 2 741 रुपये विक्री किंमत. चौकोन करायचा. असं डेकोरेशन आपलं आलं पाहिजे, म्हणजे आपल्या डोक्यात बी जातं मी काय करतोय. नाही तो पटापट उत्तर लिहितोय, पटापट उत्तर लिहितोय. विचारलं काय काय माहित, मी काढलाय भाऊ, आहे की नाही? तसं नको व्हायला. आपल्याला समजलं पाहिजे मी काय काढतोय. समजलं? असं येतंय डेकोरेशन सगळ्यांचं. 3 नंबर गणित. 3400 रुपयाची वस्तू, 3400 रुपयाची वस्तू 20% नफ्याने विकली. 3400 रुपयाची वस्तू 20% नफ्याने विकली. तर त्या वस्तूची विक्री किंमत काढा. 3400 रुपयाची वस्तू 20% नफ्याने विकली. 3400 रुपयाची वस्तू 20% नफ्याने विकली. तर त्या वस्तूची विक्री किंमत काढा. त्याला अंडरलाईन मारायची की आपल्याला काय काढायचंय. $340 गुणिले 2 किती होता भाऊ? 1280 होता. कर बरं, एडी कर कळीने समजत मला. 340 गुणिले 2. हा, 2 0 0 2 चौक 680 रुपये नफा. बे 680 रुपये नफा. डेकोरेशन केलं का? डेकोरेशन लिहू ना भाऊ. खरेदी किंमत लिहू. 3400 रुपये खरेदी किंमत. शाबास. खरेदी किंमत 3400. आता लिहू तडी. नफा किती झाला? नफा हा कुठे काढला तू? 680. हा, नफा कसा काढला? 20% कसे काढले त्याचे पाहिले का? हा, मग 4000 हे आलं कस काय?
10% किती? 340. आणि 20% काढ इकडे, इकडे घे. 3400 चे 20% काढ जाऊ मले. अबे 3400 चे 20%, 20 आहे. हा सोडाव. शाबास. काय आलं? 340 गुणिले 2. टाकाडी. 340 गुणिले 2 कर. टाका ततडी 680. अबे हे लिहिलाय आपणाडी 680 टाक. प्लस कर दिला. एका खाली एक यायला पाहिजे. लिवतडी आता विक्री किंमत 4080. विक्री किंमत 4080. पुढचा प्रश्न. ₹5200 वस्तू. ₹5200 वस्तू. 5200 रुपयाची वस्तू 25% नफ्याने विकली. 25% नफ्याने विकली तर 25% नफ्याने विकली तर त्या वस्तूची विक्री किंमत काढा. आपण काय शिकतो रे बावड्या? विक्री किंमत काढणे. शाबास, व्हेरी गुड. डेकोरेशन काढत जाय. 5200 खरेदी किंमत. मग नफा किती आला ते काढ. तो नफा त्याच्यात ऍड कर. पाच टक्के किती काढले भाऊ? हे किती आहे? हे 20% आणि हे 5% किती लिहले? शाबास. ₹130. 25% काढले का तू? 52 गुणिले 25 कर. हे तुला फक्त 5 न गुणाकार केला. 2 कोण करीन? हे जपायला जागा सोडेल का? आधी सोडायचा मोकळ्यात. 52 गुणिले 25. ₹5200 खरेदी किंमत. ₹1300 नफा. ₹6500 विक्री किंमत. 6500. नेक्स्ट. ₹10,000 वस्तू. ₹10,000 वस्तू 15% नफ्याने विकली. ₹10,000 वस्तू 15% नफ्याने विकली तर विक्री किंमत काढा. रे त्याच्या डोळ्यात जाईल तो एवढा मोठा पेन. तर 100 गुणिले 15 लिहू तर खरी. 100 गुणिले 15 गुणिले 15 कर आता. 15 0 0 15 0 0 15 1. मग एवढा विचार काय करतोय? लिही याचं. लोकांना सोडव द्यायचा तोंडी. आपण धीरे धीरे सोडायचं. लिहू तडी. 10,000 खरेदी किंमत. ₹1500 नफा.
दोघींची प्लस 11,000 चुकला. 10,000 चे 15% काढता येतात नाही का रे? 2 झिरो गेले 2 झिरो गेले 100 गुणिले मग कुठे 100 गुणिले 15 हा हा गेला. हा मग किती झाले? मग या ठिकाणी काय 150 लिहले. अरे चुकलं ते 1500 लिहू 1150 लिहिले तू न भावड्या. ते 1,500 आहे. 1,500 आहे ते रे. आता 11,500 उत्तर आलं. कुकडे पाहतोय काय सोडवतोय. गणित क्रमांक या. एक खिडकी ची किंमत एक खिडकीची किंमत 3,000 रुपये आहे. तिच्यावर 18% नफा झाला. एका खिडकीची किंमत 3,000 रुपये आहे. तिच्यावर 18% नफा झाला तर त्या खिडकीची विक्री किंमत काढा. तीन 3,000ची खिडकी आहे. 18% नफा झालाय तिच्यावर. 18 त्रिक 540 रुपये नफा. विक्री किंमत 3,500 तोंडी येत. झालं किती? 3,500. आता जे मागे जे ते गधडे बसले होते ना ज्यांना होमवर्क केला नाही ते विचार करता करता सोडवता येते. तो 150 लिहितो येतं सगळं त्यांले पण त्यांना समजेन आता सोमवारी की लोक पंकज सरले का बरं घाबरतात. त्यांना सोमवारी समजेल. पुढे गणित क्रमांक काय शिकतोय आपण? विक्री किंमत. आता वेगळ्या पद्धतीनं काढू. 500 रुपयाची वस्तू 20% तोट्याने विकली. 500 रुपयाची वस्तू 20% तोट्याने विकली तर त्या वस्तूची विक्री किंमत काढा. 500 रुपयाची वस्तू 20% तोट्याने विकली तर त्या वस्तूची विक्री किंमत काढा. म्हणजे नफा झाला तरी बी विक्री किंमत निघते, तोटा झाला तरी बी विक्री किंमत निघते. आता तोट्याचे गणित आपण पाहतो आहे पण काढायची काय आहे? विक्री किंमत. वस्तू कितीची होती रे? 500 रुपये खरेदी किंमत. 500 रुपयाची वस्तू 20% तोट्याने विकली. किती टक्के? जे हुशार असतील ते तोंडी. 10% 50, 20% 100. 100 रुपये तोटा इकडे लिहिला नाही. 20% तोटा. आता तोटा झाला. 500 ची वस्तू 100 रुपये तोट्याने विकली तर वस्तूची किंमत कशी होईल रे? म्हणून वजा बाकी. 500 तून 100 गेले 400 रुपये त्या वस्तूची विक्री किंमत. असं डेकोरेशन मला वही मध्ये दिसलं पाहिजे प्रत्येकाच्या. मी जेव्हा फिरेन तेव्हा सटासट आवाज येईल तुम्हाला. आता 500 रुपयाची वस्तू 100 रुपये तोट्याने विकली तर त्या वस्तूची विक्री किंमत 400 रुपये. आता हा टॉपिक जर व्यवस्थित जमला तर मग खरेदी किंमत जो सगळ्यात कठीण टॉपिक आहे नफ्या तोट्यातला तो जमेल. तर हे व्यवस्थित लिहा. टाइम घ्या लागेल तर. लिहिलं का? नेक्स्ट. 400 रुपयाची वस्तू 30% तोट्याने विकली. 400 रुपयाची वस्तू 30% तोट्याने विकली
तर त्या वस्तूची विक्री किंमत काढा. 400 रुपयाची वस्तू 30% तोट्याने विकली तर त्या वस्तूची विक्री किंमत काढा. डेकोरेशन पाहून घे भाऊ, मी ते पुसत नाहीये. सेम तसंच त्या ह्याच्यात आलं पाहिजे, फक्त किमती चेंज होतील. खरेदी किंमत किती रे? 400. 400 रुपये खरेदी किंमत. तोटा झालाय किती टक्के तोटा? हा, मग इकडे घ्यायचं भोपाय. 400 रुपयाचे 30%. 2 गेले 2 गेले, 40 त्रिक 120 रुपये तोटा. तो त्या 400 मधून काय करायचा रे? वजा. 400 वजा 120, 280 रुपये विक्री किंमत. तिथे लिहायचं मग 280 रुपये विक्री किंमत. पुढचा प्रश्न आला का रे बावड्या? आलं का? किती रुपये तोटा आला? 120 रुपये तोटा. घ्या पुढचं गणित. 5400 रुपयाची वस्तू 5400 रुपयाची वस्तू 25% तोट्याने विकली. 5400 रुपयाची वस्तू 25% तोट्याने विकली. अबे 25% सांगले, तू 50% लिहितोय. कोणत्या देशातले लोक आहे तुम्ही रे? 5400 रुपयाची वस्तू 25% तोट्याने विकली तर त्या वस्तूची विक्री किंमत काढा. हेच खराब करायचं एवढं. इकडे लिहायचं पहिले. शाबास. 5400 खरेदी किंमत इकडे काढायचं. आता 5400 चे 25% येतं तुम्हाला. 5400 चे 25%. गाई नको करू, गाई करतोय तू. शाबास. हा, 1350 रुपये तोटा. तोटा असला तर काय करायचा? वजा. 5400 वजा 1350. 50 ना? चुकाळलं तू ना. उत्तर 4050. हा, 4050. 4050. काका म्हणे यावर्षी होईल का पोरगी? ते पप्पा फोन करता मला मेघाचे. सर मेघा यावर्षी होईल का? यावर्षी नाही, पुढच्या वर्षी नक्की होईल. 4050. नेक्स्ट आलं का? मी सोडून दाखवतोय गणित. सगळ्यांनी बोर्डवर पाहणे आणि मग पुढचं सोडवा. वस्तू कितीची होती रे? 5400. मग मस्त पैकी असं लिहायचं, फास्ट लिहायचं थोडं. त्याच्यावर तोटा किती रे? 25%. 5400 चे 25%. गायनी करायचे. 0 0 0 0. काय काय उरलं? 54 गुणिले 25. आता 25 चा पाडा भरपूर लोकांना येत नाही. ठीक आहे, 5 न दे. 5 चोक चाले 5 5 25 आणि 2. याच्यावर जाण्याच्या अगोदर 0. 2 चोक 2 पंचे 0. 8 आणि 7 चाले 2 आणि 1
1 1350 रुपये तोटा असं लिहायचं इथं. आणि तोटा आहे तर काय होईल -000. 10तून 5 गेले, अच्छाले 4तून 4 गेले, 5तून 1 गेला. ही आली आपली विक्री किंमत. किती झाले गणित? 9 झाले विक्री किंमतचे. 10 गणित. ₹5000 वस्तू, 5000 रुपयाची वस्तू 75% तोट्याने विकली. 5000 रुपयाची वस्तू 75% तोट्याने विकली. तर त्या वस्तूची विक्री किंमत काढा. ₹5000 वस्तू 75% तोट्याने विकली. तर त्या वस्तूची विक्री किंमत काढा. $5000 चे 75% 3750. 5000 मायनस 3750. तर त्या वस्तूची विक्री किंमत आली असेल 1250. ओके.